जे कारखाने मार्गदर्शन करतात त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. दुर्दैवाने ते सर्वांच्या बाबतीत होत नाही. जसं आपण काही गोष्टी कारखानदारांना बोलतो तसं शेतकऱ्याकडे जबाबदारी येते की आपण खरंच शेतीत 8 तास देतो का, हा पण विचार शेतकरी, तरच तुझं उत्पन्न वाढेल ना. शाहूमध्ये आम्ही असं सभासद अशी गप्पा मारायला मी त्यांना सहज विचारायचं की मी नोकरी करतो आणि माणूस एक तर नोकरी, व्यवसाय आणि शेती तीन. मी नोकरी करतो, मला कामाचे तास ठरलेले आहेत, तेवढंच काम केलं तरच मला पगार मिळतो. मी काय जास्त करीन त्यापेक्षा कमी करायला मला आवडतं. व्यापारी म्हटलं आपण खूप मोठा इंडस्ट्रीज घेऊन तुझ्या गावातला किराणदार घे, तो दुकानावर किती वेळ असतो आणि गेला तर तो माल भरायलाच बाहेर जातो ना, अदरवाईज तो उभाच असतो. त्यामुळे 2 पैसे मिळतात. मग तसं तू शेतावर किमान रोज 4 तास तरी जातोस का? त्याचं उत्तर नाही येतं. हे सुद्धा त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की शेवटी कसं आहे की आम्ही म्हणतो आमचा कच्चा माल आहे, पण त्याचं फिनिश प्रॉडक्ट आहे ना ऊस. त्याचं फिनिश प्रॉडक्ट ऊस आहे, तर ते आपलं प्रॉडक्ट कसं चांगलं निघालं त्याची थोडी पण जिम्मेदारी असायला पाहिजे.